6 वर्षापूर्वी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याचा दोष सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायालयाने आरोपीला 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती। एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याचा दोष सिद्ध झाल्याने 2 आरोपींना 10 वर्ष सश्रम कारावास आणि 50,000 रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षाही सुनावण्यात आली। तसेच या हल्ल्यामुळे संपूर्णपणे निकामी होऊन बेडवर खिळून मरण यातना भोगत असलेल्या जखमीला दंडाची संपूर्ण रक्कम नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे। येथील जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश S.U. बघेले यांनी या प्रकरणाचा निर्वाळा दिला। भीमा उर्फ भीमराव वाघू चहागडे राहणार जुनी वस्ती भोसा, विशाल विजय साठे राहणार विदर्भ हाऊसिंग सोसायटी बाजीरावनगर अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत। तर या प्रकरणातील तिसरा आरोपी सोहेल खान दिलावर खान राहणार सारस्वत लेआउट भोसा हा घटनेपासून फरार होता व नंतर त्याचा मृत्यू झाला। 21 जानेवारी 2019 रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास शिंदे नगरात फिर्यादी विजया वसंतराव मालीकर यांच्या घरामध्ये कुटुंबातील सदस्य मुलाच्या ऍडमिशन बाबत चर्चा करीत होते। त्याचवेळी बाहेरून विशाल अशी हाक मारण्यात आली। फिर्यादीने बाहेर पाहिले असता त्यांना आरोपी विशाल साठे व त्याचे इतर 2 साथीदार उभे असलेले दिसले। फिर्यादीचा मुलगा विशाल वसंतराव मालीकर हा घराबाहेर सिमेंटच्या ओट्यावर गेला असता बजरंगने विशाल साठेला का मारले या जुन्या वादाच्या कारणावरून वाद घातला। हा वाद विकोपाला गेल्याने त्याच्यावर चाकू आणि दगडाने भीषण हल्ला केला। विशालचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे आई वडील आणि पत्नी बाहेर आली। मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या वडिलांवर आरोपीने चाकूने वार केले। या हल्ल्यात विशाल गंभीररित्या जखमी झाला। घटनेनंतर विशालची आई विजया यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। या हल्ल्यात विशाल कायमचा अपंग झाला असून चालू फिरू शकत नाही व जिवंत प्रेतासारखा बेडवर पडून आहे। त्याची ही अत्यंत दयनीय अवस्था पाहता न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायाधीशांनी स्वतः त्याच्या घरी जाऊन त्याची साक्ष नोंदविली। सरकारी पक्षाने या प्रकरणात एकूण 10 साक्षीदार तपासले। यामध्ये फिर्यादी आई, जखमी विशाल, वैद्यकीय अधिकारी, ओळख परेड घेणारे कार्यकारी दंडाधिकारी, पंच आणि तपास अधिकारी यांची साक्ष न्यायालयासमोर आली। न्यायालयाने प्रत्यक्षदर्शी आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपींना शिक्षा ठोठावली। सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट मंगेश S. मंगलवार यांनी बाजू मांडली। त्यांना अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे पैरवी अधिकारी PSI संतोष राजाराम पटले आणि राजश्री जिद्देवार यांनी सहकार्य केले। या प्रकरणाचा सखोल तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रामकिशन विश्वंभर जायभाये यांनी केला होता। तर पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे यांचेही या कारवाईत मार्गदर्शन लाभले।